नमस्कार सर्वांना. आज आपण नेक्शे पोर्टलवरती एक्सरे अपडेशन कसं करायचं हे थोडक्यात बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला नेक्शे पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे. ओके, नेक्शे पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्व पेशंटची लिस्ट यादी बघायची असेल तर पेशंट समरी म्हणून हा एक पॉईंट आहे. इथे पेशंट समरी म्हणून पॉईंट आहे. तर त्या पेशंट समरीकडे मध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथे ते ओपन करायचे. त्याच्यानंतर मग इथे डेट मागच्या महिन्याची टाकून घ्यायची आहे. ऑक्टोबर 1 टाकली आहे आणि सिलेक्टेड डेटच्या इथे आपण आताची डेट सिलेक्ट केली. ओके, त्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर थोडं वरती स्क्रोल करायचं आहे. वरती स्क्रोल केल्यानंतर टेस्ट पेंडिंग 445 दिसत आहेत आपल्याला. तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मग आत्ता सध्या रिसेंटली जे आपण निक्षय पोर्टलवरती इनरोल केलेले जे काही निक्षय ID आहेत किंवा पेशंट आहेत ते आपल्याला इथे जवळपास वरती दिसतील. सखाराम कृष्णा नवेले, इंदिरा सोनू नवेले, जानकी धाकटू वगैरे जे काय आहेत ते. त्याचबरोबर आता याच्या आधीचे म्हणजे जसे जसे आपण खाली जातोय तसे नंबर्स कमी होत चाललेत. 21 आता वरचा आकडा होता 23 42 82 62 5. आता तसं ते खाली कमी होत जात आहे बघा. म्हणजे मागचे सगळे आपल्याला इथे निक्षय किंवा पेशंट आहे ते दिसून येतात. त्याच्यामधला एखादा पेशंट आपण घ्यायचा आहे. आता वंदना कातकर किंवा दत्ताराम लक्ष्मण बेर्डे आपण घेऊयात. त्याची टेस्ट आपल्याला एक्सरे टेस्ट अपडेट करायची आहे. तर टेस्टमध्ये जायचं आहे. हे बघा इथे टेस्ट म्हणून ऑप्शन आहे. सो टेस्टमध्ये जायचं आहे, ओपन करायचं आहे. टेस्टमध्ये ओपन केल्यानंतर मग प्लस पॉईंट आला इथे. आता टेस्ट रिझल्ट इथे त्याची टेस्ट झालेली नाही आहे त्याच्यामुळे वरती काही दिसत नाही आहे. ओके, तर त्याला आपण प्लस वरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल. आपलं डायग्नोसिस ऑफ TB पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग या ठिकाणी बघा प्रोडॉमिनंट सिम्पटम्स, त्याच्यामध्ये फिवर टाकायचं आहे. ड्युरेशन किती दिवस त्याला फिवर होता, 7 दिवस 8 दिवस. त्यानंतर मग टाईप ऑफ केसमध्ये न्यू म्हणून सिलेक्ट करायचं आहे. प्रिझम्पटिव्हमध्ये त्याच्यानंतर मग क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी सगळ्या टेस्ट आहेत. तर आपल्याला एक्सरे करायचं आहे. एक्सरे सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर मग इथे स्टेट महाराष्ट्र आले, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट फॅसिलिटी. त्याच्यानंतर मग टेस्टिंग लॅब आपल्या उपकेंद्राचं किंवा सबसेंटरचं फॅसिलिटीचं नाव सर्च करायचं आहे. तुळसणी केलं. त्यानंतर रिझल्ट अवेलेबलला प्रेझेंट म्हणायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. आता लॅब नंबर आपल्याकडे असेल तर आपण टाकू शकतो. डेट टेस्टेड कधी आपण टेस्ट केली ते आणि डेट रिपोर्टेड. तर आता आपल्याकडे टेस्ट कधी केली, ओके आपण इथे 10 तारखेला आपण टेस्ट केली त्यांची म्हणजे एक्सरे केला आणि आपल्याला 11 तारखेला त्याचा रिपोर्ट मिळून गेला. ओके, तर डेट रिपोर्टेड 11 तारीख आली इथे. त्यानंतर मग डायरेक्ट फायनल इंटरप्रिटेशन त्याचं काय आलं तर जर का तो पॉझिटिव्ह असेल तर क्लिनिकली डायग्नोज TB म्हणून म्हणायचं आहे. जर का निगेटिव्ह असेल तर नॉट सजेस्टिव्ह फॉर TB आहे आणि त्यानंतर ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला इथे रिझल्ट अवेलेबल चेस्ट एक्सरे म्हणून दिसून येईल. आता यामध्ये आपण एखादा पेशंट सर्च केला मगाशी जसं आपण सर्च केला पेशंट त्याला सिलेक्ट केलं. त्यानंतर मग टेस्टवरती गेलो त्यावेळेला इथे फक्त प्लस पॉईंट होता. इथे चेस्ट एक्सरे हा पॉईंट आला नव्हता. तर ज्या लोकांचं चेस्ट एक्सरे झालेले आहेत ऑलरेडी आपण इथे अपडेट केलेले आहेत तर त्यांनाच फक्त आपल्याला इथे बघायला मिळणार आहे की चेस्ट एक्सरे या ठिकाणी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे इथे. ठीक आहे, ओके, धन्यवाद.